पेनूर जिल्हा परिषद गटातील अंकुले हे गाव महत्वाचं ठरतं आणि या जिल्हा परिषद गटातून भाजपाकडून रामदास चौरे या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर धनुष्यबाण अर्थातच शिवसेना शिंदे गटाकडून चरणराज चौरे आहेत. आज आपण अंकोली गावात आहोत आणि हे गाव पेनूर जिल्हा परिषद गटात आहेत. नेमक्या लोकांचा इथल्या मतदारांचा काय कल आहे आपण यांच्याकडून जाणून घेणार आहोत. कसं काय गावचं कल कोण कोण उभारले जिल्हा परिषद तिचं नाव घेत नाही मला. चौधरी काय दोन चौरे आहेत आता. चौरे हा भाजपमधनं रामदास चौरे येते, धनुष्यबाणातनं चरण चौरे येते. चरण चौरीच जास्त जास्त चरण चौरेच हा त्यांनीच चरण चौरेच म्हणायला लागली. ती काय भानगड आहे? चरण चौरेच काम चांगलं आहे. आता म्हणते ते काम चांगलं आहे त्यांचं. पाठीमध्ये येऊन बघावं म्हणते. आलती गावात आलती गाव जोरदार हवाय म्हणायची. वाण का सुसाट पळलं. आता ते काय सांगतील, पण आश्वासन दिलं नाही त्यांनी. राजभाऊ खरेच काय परिणाम होईल? राजभाऊ खरेच काय नाही टाकतील चरण चौरेच्या बाजूला आहे. इथं आलेलं तेवढंच बघितलं. काय हवाय कुणाची आहे? आपण एवढं राजकारणात इंटरेस्टेड नाही. मतदान तर करायला असेल की करायला लागतंय की. वयानुसार तर नाही नाही मतदानचा काय करायची गरज नाही. मतदान करत नाही. लोकशाहीचा घात करायला लागला मग तुम्ही. लोकशाही सध्यावर लोकशाही अस्तित्वात नाही. मग काय बाणा कमळाच्या विरोधात हवाय? आपल्याला काय राजकारणात इंटरेस्टच नाही. चालू झाले जिल्हा परिषद पंचायत समिती. चालू झाले की जिल्हा कसं परिषद. काय कुणाला कसं आहे कुणाची जिल्हा- हवाय? चरणदास चौरेचे बर का बर चांगला माणूस आहे. म्हणजे काय म्हणजे सगळ्याला समावेश करून घेणारा एक नंबर आहे माणूस. काय काय काम केली? ते सांगत आता आम्ही डीपीचा प्रश्न सांगितला होता, बर फिवजा द्या म्हणून. तर त्यांनी एका मिनिटात ते सॉल्व्ह केला. देवळात पाया पडायला बर कधी महागडलं काय ते 8-10 दिवसाखाली आलं. रेड लगेच मिळाला. डीपी न कटआउट, हा. त्यातल्या कटआउट माहिती कामाचा माणूस आहे म्हणायचं. माझा माणूस आहे. भाजपचा हे भाजपचं नाव आहे. गाव भाजप ही RS मधली माणसं आहे, जातीभेद करणारी माणसं आहे, हुकुमशाहीची. सगळे आता भाजपकडेच पळाली तुम्ही. ती पळणार नाही. त्यांचं काहीतरी आहे त्यात लागेबांधे, हा. त्याच्यामुळं ती जाती. आपण कसं क्लिअर आहे. माझे आमदार तर आता भाजपकडूनच गेलंय, राजन पाटील. मग आता बघ त्यांच्यासाठी ती जाती, आपल्या जनतेसाठी काय म्हणजे बाण चालून म्हणायचं. बाण चालू. जोरदार. शिंदेने आता लाडकी बहीण योजनेचं काम केलंय. परत तुम्हाला सांगतो, लाडकी बहीण त्यांनीच काढली. पुन्हा शेतकरी पेन्शन त्यांच्या माध्यमातूनच झाली. शिंदे नसता तर दुसऱ्याला होतच नाही. गावात बाण एका सुसाट. 80% मतदान चरणदास चौऱ्याला होतं. होय, 80%. धंदा पाणी कसं काय चालू आहे? व्यवस्थित आहे. बर काय हॉटेलात येत असतील तर रोज गिराईक माणसं चहा पाण्याला येते काय कुणाची हवा म्हणते? काय अजून काय तसं स्पष्ट नाही. तर बोलत असतील की बाण चालेल, कमळ चालेल. कमळाचं आहे झालं. बरं. आता तर का कमळ बाण निभार चालेल 80%. आहे 80% होईल. 20% चालेल. कसं काय गावची हवा तुमची? चरण चौरे का बर कामच केली त्यांनी. काय काय काम? काम करते. डीपी देते, रस्त्याची कामं करते. बर. हा आणि कमळ हे. काय नाही करत. जे असतील ते असतील, पण आम्ही तर आहे. बर बाण हा बाण निभार झालं. हा लय काम केलं जाईल. हे कामच केले तेच तर. जे शब्द दिलाय त्यानं पाळलाय. चरण चौरे ना हा दिलेला शब्द पाळलाय. हा येते ती गावाकडे कधी येते ती होय. आधी मध्ये काय? आतापर्यंत 25,000 फेरा झाले. बरोबर. चरण चौरे मोठं कार्यक्रम घेतला. हा काय ह्याचं घेतलं भाऊ. गावचं किती सांगा की. मतदान आहे? गावचं मतदान साधारण 33 असेल. किती जायचं? आता त्यात पोल किती होईल त्याच्यावर अवलंबून आहे ना. 80% 80% त्याला होतं. नाही 80 नाही 70% होतं.
पोल झालेला 70%. कसं काय होईल काका? म्हणजे येणार झेडपे निवडणूक चरण चौरे. बर का बर सगळे चरण चौरे म्हणाले. नाही सगळे म्हणतात मग ह्याचा अर्थ असा आहे की चरण चौरे जे नेतृत्व आहे सर्वसामान्य ह्याच्यातून आलेलं आहे, ते काय प्रस्थापित नाही आहे. दुसरी गोष्ट त्यांनी जी कामं केलेली ती आजपर्यंत जवळजवळ 100 पानंद रस्ते पेनोर भागात असतील, अंकोली भागात असतील किंवा त्या गटामध्ये त्यांनी कोणत्याही प्रकारचा स्वार्थ न ठेवता किंवा उद्या जे पेनोरगड जे ओपन होईल मग मला तिकीट मिळेल असं कोणत्याही त्याचं काहीच नव्हतं. आपल्याला पैसे मिळतात, आपण जिल्हा नियोजन समितीवर आहे, त्यातून आपल्याला मिळते म्हटल्यानंतर आपण त्याचा जनतेसाठी उपयोग केला पाहिजे. त्या भावनेतून त्यांनी ती कामं केली. काका लय वज घेऊन थांबला. कसं काय मतदान का नको? करायचं नाही. काय शेतकऱ्याला पाक मात्र केले, काय कशाला मतदान करायचं? बर मग आता काय कसं काय करायचं? कोणाला मतदान टाकायचं? कोणाला टाकायचं नाही. कोणा तर करावं लागेल. नाही होय मत वाया घालून चालतंय का काय? मग कसं काय करायचं? मत वाया कसं घालू कोणाला तर टाकावं लागेल. टाकावं लागेल. कोणाला टाकायचं कसं काय? कोणाची हवा? दोघं तुल्य बळ जायचे. कोणाला काय कसं काय म्हणतो? इकडे आधी तिकडे घ्या तिकडे घ्या. इकडे इकडे काका. समानच आहे. बर घड्याळ आहे, धनुष्यबाण आहे, कमळ बी आहे. बर बर त्यामुळे आता काय सांगता येत नाही ह्यात. ज्याच्याकडे एक शिक्का जास्त पडेल ती येणार. बर मग तसं तर व्हायचं की. होणारच आहे आता हे बरे. तुम्ही काय म्हणताय? काय तुमचं सांगा. काय ना आमचे काय काय म्हणत बतावी आता? चरण चौरे जास्त लीडवर आहे बघा. का बर? का बरं म्हणजे त्याचं कर्तव्य चांगलं आहे. रस्त पिस्त केले ते डीपी पीपी आणले, त्यात शेतकरी कुठं अडचण येऊ देत नाही, काय नाही. येतात का कधी गाठ? मग रोज इथं देवळा भैरवा देवळात येते पाया पडायला. हं. जास्त लीडवर जायची. जास्त चरण मतदान चौरेची म्हणायला लागली ती काय मग तीच येणार हो. 101% ती. रामचंद्र चौरे का नाही विचारा की तुम्ही राव. होय काय नाही तुम्ही सांगा. तुम्ही विचारा, आम्ही विचारायचं. बाणाचं जावं. तुम्ही विचारत असतो, आम्ही बाणाचीच माणसं असल्यामुळे तुम्ही विचारत असते काय विचारायची. हा बाण म्हणजे बाणच. तुम्ही आता 3 पक्ष जसं मतदान आलं तसं बाणच आहे. आता माझं 43-44 वय आहे. बर. पण मी कधीच आमच्या गावातल्या पार्टीला सुद्धा नाही. गावात अंकोली गावात सुद्धा कधी मी विरोधात मतदान असतं माझं काय. सरपंच असला तर त्याच्या विरोधाचं मतदान. बर. हा, काय खरं काय खोटं आहे ते. बाण जोरदार चालणार मला. 1 नंबर चालणार म्हणतो तर शिंदे साहेब आहे तर घड्याळाला नाही बरं माझं स्वतःच वैयक्तिक मी माणूस आहे बघा तसा. पंचायत समितीला बी टाकत नाही, जिल्हा परिषदेला बी टाकत नाही. बाणच बाणालाच फक्त टाकणार. एकच निवडून येऊ ना तर नाही हो. चरणराज चौरे. हा नसलं तर मग भाजप पुन्हा आहेच, कमळ आहेच. मग पुन्हा युती आहे त्यांची पहिल्यापासून. त्यामुळे आम्ही दोन्ही पैकी एक. आपला माणूस फक्त शिंदे मराठ्याचा माणूस आहे. हाय त्या माणसाला आपण जय विजय ही एकच होणार, फक्त मराठ्याचा माणूस. होय बरोबर आहे. बाण जोरदार चालणार. काय वाटत नाही. कसं काय करायचं आता? ही बाण चालणार म्हणाले. बाणच आहे. होय आणि काय गावच्या गाव बाण म्हणाले. काय बाणकडे काय आहे? नुसतं माय घेऊन फिरावं काय बाणच आहे सगळीकडे. होय काय जादू काय केली चरणराज चौरेने? जादू काय नाही. जादू कधी आमच्या गावाला आलं नाही. जादू कसं काय नाही. कामं केली गाले. काम करते ते. गाव आहे. बाणच आमचं. आपण अंकोली गावातील लोकांच्या मतदारांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यानंतर असं समजतं की या ठिकाणी बाणाची मोठ्या प्रमाणात हवा आहे आणि चरणराज चौरेच्या मागे इथला मतदार जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु मतदानानंतरच समजेल की इथल्या मतदाराने कोणाला नेमका कौल दिलेला आहे. दिस इज न्यूज साठी अशोक कांबळे, सोलापूर.